मुंबईत आज सर्वपक्षीयांचा जन आक्रोश मोर्चा. बीड आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा. देशमुख कुटुंबियांसह सुरेश धस होणार आंदोलनात सहभागी. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात. आजपासून जरांगे करणार आंदोलन. कुटुंबापेक्षा समाज महत्त्वाचा म्हणत न्यूज 18 लोकमतवर जरांगे पाटील भाऊक. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे करणार राज्य संपर्क अभियानाला सुरुवात. कोल्हापूरनंतर उपमुख्यमंत्री शिंदे जालना दौऱ्यावर. मतदारांचे आभार मानण्यासाठी जालन्यात जाहीर सभा. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर अमित शहा आणि प्रवीण दरेकरांमध्ये चर्चा. स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची मागणी मान्य करण्याचं शहांचं आश्वासन. टोरेस गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे मुंबई आणि जयपूर इथे 13 ठिकाणी छापे. टोरेस आणि सहयोगी संस्थांची 21,75,00,000ची बँक खातीही गोठवली. एसटी, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला. एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ. रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये. दुरुस्तीच्या कामासाठी गोरेगाव आणि मालाडमध्ये आज पाणीपुरवठा बंद. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे 2147 सदनिकांसाठी लॉटरी. 5 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉटरी काढणार. आणि मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी काही लोकल सेवा राहणार बंद.